सिन्नर नगर परिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना शिंदे गट पक्षातर्फे प्रभागातील महत्त्वपूर्ण उमेदवारी प्रस्तावित करण्यात आली आहे। नामदेव प्रताप लोंढे यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून या निवडणुकीत ते शिंदे गटाचे बळकट चेहरे म्हणून समोर आले। उमेदवारी अर्ज दाखल करताना लोंढे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उत्साहात रॅली काढली आहे। निवडणुकीत जनसामान्यांचे प्रश्न सुटावेत आणि विकास कामांना गती मिळावी हेच आपले ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलंय। यावेळी त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गट नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पक्षाच्या धोरणानुसार सिन्नर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार असल्याचं स्पष्ट केलंय। सिन्नर नगर परिषद निवडणुकीचे वातावरण आता अधिक तापत असून नामदेव लोंढे यांच्या नामांकनामुळे नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात उत्सुकता वाढल्याचं दिसत आहे। यापुढे इतर पक्षांकडून येणाऱ्या उमेदवारीच्या हालचालीवर सर्वांचं लक्ष लागलंय। आज सिन्नर नगरपालिकेच्या नामनिर्देशन पत्राचा शेवटचा दिवस। कालपर्यंत आम्ही आमच्या नेत्याची एबी फॉर्म करता भरपूर वाट बघितली, परंतु वेळेवर मला डावलण्यात आलं आणि मी काल आमच्या असंख्य कार्यकर्त्यासह शिवसेना पक्षात आम्ही सामील झालो आणि कालच माझ्या नावाची माजी खासदार हेमंतराव गोडसे यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून कालच मला डिक्लेअर केलं आणि कालच माझ्याबरोबर त्यांनी एबी फॉर्म आणि खाली असलेले 30 नगरसेवक यांच्याकरता सुद्धा एबी फॉर्म दिले। पूर्वी त्यांचे काही व्यक्ती फॉर्म भरलेले होते शिवसेनेच्या याच्यावर, ते आणि माझे काही कार्यकर्ते असे मिळून आम्ही टीम तयार करतोय, तिसरी नगरसेवक देण्याचा प्रयत्न करतोय। परंतु या कामकाजामध्ये यदा कदाचित एखादा नगरसेवक नाही मिळाला आणि अपक्ष असला तर त्याच्याशी चर्चा करून आम्ही शिवसेना पुरस्कृत त्याला उमेदवारी देणार आहे। आज मी माझा नगराध्यक्षाचा फॉर्म शिवसेना या धनुष्यबाणाचे चिन्हावर मी भरलेला आहे आणि भरून मी आताच खाली आलेलो आहे। तर सर्व सिन्नरकरांना एकच विनंती आहे, कमी जातीपातीचं राजकारण करणारा माणूस नाही, मला सर्व समाज बरोबर घेऊन चालायचं आहे आणि सिन्नरकरांनी सर्व विचारांती मतदान करावे मला असं आवाहन करतो आणि थांबतो। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।